आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। आज विधानसभेमध्ये पहिला दिवस आहे, शपथविधी होतोय सगळ्या आमदारांचा। काय म्हणाल, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या विधिमंडळातनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते। सरकार म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि अशा या सभागृहामध्ये त्या ठिकाणी काही जुने सदस्य, काही प्रथमच जवळपास 80 ते 85च्या दरम्यान नवीन सदस्य त्या ठिकाणी आलेत आणि त्याच्यामुळे अत्यंत विधिमंडळातला राजकारणातला एक महत्त्वाचा दिवस आहे। कारण आज खऱ्या अर्थानं आमदार झालेले लोकप्रतिनिधी हे विधिमंडळ शपथेनं त्यांना अधिकृत करणार आहे आणि त्यानंतर ते आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तिथल्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील, तिथल्या विकास कामांना गती देतील। विरोधकांकडे खरं तर पाच वर्ष आहेत, मात्र पहिल्याच दिवशी त्यांनी शपथ घेणार नाही असा पवित्रा घेतलाय, राजीनामा देण्याची तयारी केली आहे। मग ते उत्तम जानकर असू द्या, सुनील राऊत असू द्या, नाना पटोले असू द्या, ते म्हणतात की बॅलेटवर निवडणुका झाला पाहिजे, आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे। मला वाटतं विरोधी पक्ष अत्यंत भांबावलेला आहे, त्यांना दिशा सापडत नाही, दिशाहीन झालेला आहे। खरं म्हणजे विधिमंडळामध्ये शपथ घेणं हे त्या ठिकाणी कायदेशीर अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांची आमदारकी त्या ठिकाणी अधिकृत होते, घटनेच्या अनुसरून होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं मूलभूत हा जनतेचा अपमान आहे। ज्या जनतेनं त्यांना ज्या विधानसभेतनं निवडून दिलं तिथल्या लाखो मतदारांचा अपमान आहे, कारण लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं आहे, बहिष्कार घालायला किंवा सभागृहात न बसण्यासाठी नाही। त्याच्यामुळं उलट पक्षी त्यांची प्रतिमा अत्यंत या निमित्तानं त्यांच्या विधानसभा क्षेत्रात मलिन झाल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत, पण कुणातरी पोटात दुखतं असं म्हणावं, कारण आता जरांगे पाटील पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेत। 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार राज्यभर, असं त्यांनी इशारा दिलेला आहे। तुमची जबाबदारी वाढली दरेकर साहेब? पोटदुखीला महाराष्ट्रातल्या जनतेनं उत्तर दिलेलं आहे। जमाल गोटा त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेनं अशा प्रकारची पोटदुखी असणाऱ्यांना त्या ठिकाणी दिला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत संयमी परिपक्व नेते आहेत। त्यांनी केव्हाच सांगितलं आहे मराठा समाजाला मीच न्याय दिला आहे, महायुती सरकारनं न्याय दिला आहे आणि त्याच्यामुळे अजूनही मराठा समाजाचे जे जे प्रश्न असतील ते सारे प्रश्न देवेंद्रजी सोडवतील, आम्ही त्यांच्याकडून सोडवून घेऊ। पण ईव्हीएमचं जे नरेटिव्ह सेट केलं जाते म्हणा किंवा विरोध केला जातो ईव्हीएमला, बॅलेटवर निवडणुका घ्या म्हटलं जाते। जितेंद्र आवडता आय लव्ह मर्कटवाडीचा बॅनर घेऊन या ठिकाणी पोहोचले होते, त्यामुळे शरद पवार सुद्धा आता म्हणतात की सोमवारी मोर्चा काढायचा का त्याबद्दल निर्णय घेऊ। राहुल गांधी त्या ठिकाणाहून लॉंग मार्च करणार आहे, सरकारवरती आजूबाजूला घेराबंदी करण्याची तयारी सुरू आहे। मला वाटतं दिशाहीन झालेले विरोधी पक्ष आपल्याला बघायला मिळतोय। ईव्हीएमच्या गोष्टी करत असताना ईव्हीएमच्या आधारे त्या ठिकाणी निवडून आले, त्यांच्या बाबतीत काय? त्याच्यामुळे ईव्हीएमच्या आधारे आलेले त्यांचे आमदार 20 उद्धव ठाकरेजींचे, 16 त्या ठिकाणी काँग्रेसचे आणि 10 त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे, पहिले हे राजीनामे देणार आहेत का? तिथे ईव्हीएमच्या निवडणूक झाल्या आहेत। नांदेडची पोटनिवडणूक झाली ती ईव्हीएमवर झाले, झारखंडच्या निवडणुका ईव्हीएम झाल्यात। मला वाटतं सोयीचं त्या ठिकाणी घ्यायचं, परंतु आता नवटंकी करू नका, अभ्यास करा, महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्या आणि विधिमंडळाच्या सभागृहात त्याला न्याय मागा। अशा नवटंकीला जनता विटले, कंटाळले, हे जरा कृपया समजून घ्या। भाजपवरती टीका करतात संजय राऊत म्हणाले की भाजपसोबत जा आणि आपली संपत्ती सोडून घ्या। अजितदादांना जो इन्कम टॅक्समधून दिलासा मिळाला यानंतर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। त्यासोबतच इतर नेत्यांचा पण त्यांनी त्या ठिकाणी हवाला दिलेला आहे की ईडीच्या बऱ्याच जणांवर केसेस होत्या, प्रफुल्ल पटेलांचं त्यांनी नाव घेतलं, पण त्या सगळ्यांना दिलासा मिळाला, आम्ही गेलो नाही म्हणून आमच्यावरती केसेस अजूनही चालू आहेत, बरीच टीका होते। नवटंकी या पलीकडे याला काहीच बोलता येणार नाही। सनसनाटी निर्माण करण्यासाठी सकाळी उठल्यावर वाटेल ते बोलायचं, त्यातलाच हा एक नवीन अध्याय। नक्कीच तुमच्या नावाची सध्या फार चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस यांचे अगदी निकटवर्ती तुम्ही मानले जातात, त्यामुळे यावेळी मंत्रिपदाची माळ तुमच्या गळ्यात पडेल। जर मंत्रिपद मिळालं तर समाजासाठी काय कराल आणि तयारी आहे का पूर्ण मनाची? निकटवर्तीय मानलं जातं याचा मला निश्चितच अभिमान आहे, परंतु मंत्रिपद हे कोणाच्या इच्छेवर, कोणाच्या मागणीवर नसतं।
पक्ष त्या ठिकाणी निर्णय घेत असतो, मुख्यमंत्री त्या ठिकाणी निर्णय घेत असतात, त्याप्रमाणे होत असतं आणि कुठलीही जबाबदारी मिळाला की त्याला न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्ष त्या ठिकाणी अत्यंत मनापासून काम केलेला, रिझल्ट दिलेला आहे. परंतु हा विषय पक्षश्रेष्ठींच्या हातातला आहे, माझा नाही. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.